समोरचं अंगण हे आमचं वेरळचं वातावरण, गारवा आणि हे समोर असलेले ढग, एक नंबर असं सुंदर वातावरण आहे। कशात मजेत ना मजेतच राहा आणि तुमचं आपल्या कोकणी अक्षय चव्हाण या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत स्वागत आहे। तर मित्रांनो, पहिलं तर आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला माहितीच आहे, आणि थोडा प्रॉब्लेम झाला आहे यूट्यूबचा पण। तर ब्लॉग वगैरे येत नाहीत, 6-7 महिने जरा थांबलो आहे, तर सपोर्ट असू दे। तर चला बोललो, आज आलो आहे गावाला मुंबईवरून, तर कालपासून लावणीला सुरुवात झाली। तर बोललो आज ब्लॉग करू जरा। इंस्टाला पण मेसेज वगैरे येत आहेत मित्रांचे की ब्लॉग का नाही करत, का नाही, कशासाठी। तर थोडा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो गाईस, त्यामुळे थोडा बोललो बघू पुढं मागं होतं आहे, ब्लॉग करूया, तर सपोर्ट असू दे। तर हा भाव माझा, तो तर असतोच ब्लॉगमध्ये। आणि आजचे कपडे बघू शकता कसे काय वाट लागले कालपासून। तर भाव काहीतरी करामत समज रहे हो करतोय गाडीसोबत। बोललो बघूया काय करतोय, तो केक वगैरे मारायचं चालू आहे। तर तो पण आलाय पुण्यावरून, बोललो भावा ब्लॉग वगैरे करायचं, सुट्टी आहे, मला पण जरा सुट्टी आहे, बोललो यावा। तर जाऊया आता, बघूया। कालपासून सुरुवात झाली बोललोच मी आपल्या लावणीला। तर आज जाऊ, जरा ट्रॅक्टर वगैरे पकडू, शिव्या वगैरे पडतात, फोनवर फोन येत आहेत, भावाची वाट बघत होतो। आता युनिफॉर्म घातलाय मस्तपैकी शेतावरचा, एकदम खतरनाक। तर चला भाव आलाय, जाऊ आता आपण मस्त। आपला बघू शकता गावाकडचं वातावरण, खरं तर गावालाच मजा असते एकदम भन्नाट, एकदम फिरायला। तर चला जाऊ। बेडची वाट बघा कशी लावलेली आहे इकडं, आणि पावसाळ्यातला घराचं बघा आजूबाजूचं कंपाऊंड कसं असतंय बघा, पत्रा वगैरे लावून एकदम मस्त। हे मी आल्यानंतरला बघितलं, आम्हाला पण आधी काय माहीत नव्हतं। तर चला जाऊया आता डायरेक्ट वाड्याकडे। तर मित्रांनो, आता आपण गाडी चालवतोय मस्तपैकी, घरातल्यांच्या 2 शिव्या काय लागतील, गाडी चालवताना व्हिडिओ करतोय, ठीक आहे। बघू शकता आता आपण आलो आपल्या गाडीत, मस्त पारा वगैरे एकदम बघा झणझणीत आहे, साईडचे पोरं वगैरे निघाले, गाडीवाला पण मध्ये आले। चला जाऊ याच्या पुढं, नाही तर एकदाच जाऊ आपल्याला एकदाच। आमच्या ब्लॉगमध्ये मला दाखवत आहे, त्याच्या काकाने दाखवत आहे, काय माहिती। मस्त एकदम कसं वातावरण कडक ना आमच्या खेडचं, म्हणजे वेरळमधल्या गावाचं। काका चालते पुरं शोधायला। ही आमच्या वाडीची सीमा, श्री साई इथनं आमच्या पुढं हिंदी गावाची सुरुवात होते, आणि हा आमचा ग्राउंड कसा आहे नक्की सांगा, एक नंबर झणझणीत। पुढं इथं कबड्डी वगैरे खेळतात, कबड्डी म्हणजे सॉरी क्रिकेट वगैरे खेळतात। इथं काय आहे माहीत नाही, बगीच्यासारखं आहे, आंब्याची झाडं वगैरे सगळी काय काय लावलेली आहेत आतमध्ये, पूर्ण एवढं कंपाऊंड मस्त आहे। हे आपले साई रिसॉर्टचे मालक आहेत ना का, त्यांचं इकडनं त्यांनी वाट वगैरे केलेली आहे काहीतरी त्यांच्या इकडं जाण्यासाठी। मस्त आहे एकदम, इकडं पूर्ण हिरवगार भेंडी। वाटलं नव्हतं यावर्षी यायला भेटलं लावणीला, पण नशीब भेटलं। आणि हा भाव पाठीमागं, भावाने मी मस्त एकदम बाटल्या बिटल्या घेतल्या। पाऊस पण आला, आता बंद करू आणि थांबू कुठं तरी, नाही तर वाट लागेल पूर्ण। आता थोडं बेकार आहे, पुढं व्हिडिओ चालू करू। मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या शेतावर, हा बघा भाव, हे काल आपले काढलेले आवळे वगैरे काढलेले आणि लावणी केलेली, आता तिकडं आहे त्या साईडला। तर हा माझ्या आत्याचा वाडा, हा आमचा। तर आता भाकरी खायला बसलेत, नेरी करायला, तर जाऊया आतमध्ये आता। हे आमची मंडळी सगळी, या काकी, काका, मम्मी, पप्पा, हे आमचे काका वाडीतले, हे इडलीतल्या काकांचे जावई। तर चला जरा करून जाऊ ट्रॅक्टर पकडायला, नेहरी करून। भाजीचा वास यायला लागला, तसं ब्लॉगरनी ब्लॉग ठेवला आणि पहिला खायला बसला, ते पण बाहेर बसला, लोकांमध्ये नाही। असं निसर्गाचा मस्त चाललंय इकडं बघा, हिरवगार आहे,
आतमध्ये काय बसायचं खायला, बाहेर बसायची माझ्या या बघा मला बोलतोय ना बघा साईडला. पण मी व्हिडिओ करतोय ना अजून, मी कुठे खायला बसलो लगेच. ते व्हिडिओ आतमध्ये बोलत होते ना, जेवत होते ना, मग कसं जेवताना बरोबर नाही दाखवत, लाजतात ना लोक. व्हॉट? वाटाण्याची भाजी, भाकरी घेतले मस्त, जास्त नाही 1.5 खायची. काल तिथं काम बिम चालू होतं, लावणी वगैरे करायचं होतं, जेवायचं, ट्रॅक्टर पकडायला सुरुवात करायची. चला हॉल पण खाऊ दे जरा, मी एकटाच खाईन कसं वाटतं ना लोकांना वगैरे सारखं. चालू पहिलं खायचं मग जायचं. भाई पहले खाने का फिर जाने का है, वो लेने का नहीं तो देने का भाई, ऐसा नहीं चलेगा भाई. पहले खाने का फिर जाने का है, वो लेने का नहीं तो देने का भाई, ऐसा नहीं चलेगा भाई. हिंदी बोलूंगा तो डर के मारे सो जाओगे, इसलिए नहीं बोलता भाई. तो चला अभी बनकर खाने का भाई. तर मित्रांनो बघा आता इथं काढली नाही आपली आव्हान वगैरे, आव्हान बोलतो आव्हान. जाऊ आता ट्रॅक्टर चालू करू आता. तर आता इकडे जरा असा तास करू, नंतर चिखलीला मारू. इथं आधी खाली घ्यायचंय. चला जाऊ चिखला आता मस्तपैकी एकदम. त्या ट्रॅक्टरच्या तिथे जायचं आहे आपल्या. नो ट्राय. तिकडे बैलांचा नांगर सुरू येतो बघा, तिकडे दिसतंय ना ते. ये थांब काकाने झूम करू दे जरा. ये इकडं. तर जाऊ आता आपल्या ट्रॅक्टर. इथेच ठेवतो छत्री आणि आपली बॉटल. जाऊ आता आतमध्ये. ट्रॅक्टर खाली नाही यायचं. हो खाली नाही बोलले ना रे ते. मग इकडनं कसं नांगरणार तू तिथं. कैसा चालू करने का हम खराब बताएंगे आज. खायला एक क्लिक करने का ऐसा. मी विसरलो आपण काल नांगरलंय ना करने का. हे काल. आता किक मारायची. आईच्या गावात पडेल. किक राहू दे, पाय बघ आधी किती आत गेला. चला असं करायचं पहिलं. खटका अडकला ना ते बाहेर का लूज पडते व भेंडी. 1 2 3 1 2. असं करायचं. आता तुम्हाला काय माझा आवाज यायचा नाही, त्याला खाली न्यायची. खाली कुठे न्यायची तिकडनं वाटाय वाटतं. हो वाटतं. आता जाऊया आता. मला आता जाऊया मस्त खालची डाळ चिकन. ऑटोमॅटिक चालते. भाव तुम्हाला एवढा बनवायच्या पाठी लागलेला आहे. आता गाड्या निघाल्यात ना आपोआप चालतात. कसं आहे बघायचं आहे. आपोआप पाहिजे आपोआप चालतो. पकडायचं नाही काय नाही, आपोआप चालतो. काय तुम्हाला पाहिजे असं तर कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला पाहिजे का नको ते. आले आता पप्पा आले तिकडनं. चला आता पुढं ब्लॉग चालू करू. थोडं जरा. ओके बाय बाय.
अरे अरे सावकाश. हळू. टाकशील. घेतलंय आणि भावून घेतलंय इथलं पाऊस पडायला लागलाय. ऐ आता असं वाटतंय. आता कसं वाटतंय. तो मगाचा सीन टाकतोय पडलेला. तर आता वरती पाऊस मस्त यायला सुरू झालाय आता. आता मगाच्या स्पॉटवर परत पोहोचलाय तुला पडलेला तो. ओ शेवटीला दगड काढून टाकला. ज्या दगडी मी धडपडत होता मगापासून. हा आणि पुढे पण झालेलास. हा आता आपलं झालंय तिकडनं नांगरून. बघा हा आमचा इकडनं पाणी असा मस्त जातोय. आता ह्याचा उपयोग कशासाठी करत असतील ते तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तर भाव हाय, भावाने एक गाणं मस्त बनवलेलं. मग सांग एकदा सांग. तू बोल ना. तुला सांग तुझ्या पाठ झाला की नाही मला नाही माहिती. तर बघा इकडनं ही दुसरी जगबुडी आमची इकडं. मस्त एकदम तेरीवरनं गाणं आहे. लय भारी गाणं आहे. सांगितलं असतं पण नको आता. हे बघा इकडं ही आम्हाला वाटलं इकडे आहेत लोक पण ती तिकडं आहेत. तिकडच्या शेतावरती आहेत आमची. तिकडं पुढं तिकडं आहे अजून. हे पण इकडं आमचंच आहे. ते तिकडं आता गेलेत त्या साईडला. तर जाऊया. हे बघा जुन्यातील नांगर. जुन्यातील म्हणजे एकदम पण नाही पण आता कोण जास्त यूज नाही करत. आहे बघा नांगरे कोण जास्त यूज नाही करत. आता ट्रॅक्टर आल्यामुळे ट्रॅक्टरवरतीच सगळेजण असतात. हा बघा छोटासा धबधबा शेतातला. काय माहिती कोणी केलं नाही. हा बघा मस्त एकदम छोटा धबधबा. जर कोण मुंबई पुण्याला असतील तर बघत असतील सांगा नक्की कमेंट करून. इकडे पाणी नाही वाकड्या चोंड्यात. हा बघा वाकडा चोंडा बोलतो ना आम्ही. वाकडा चोंडा तो हा. का वाकडा चोंडा बोलतो सांगू. हा बघा वाकडा आहे तो. हा बघा इकडनं असा गेला आणि तिकडं घुसलाय कुठंतरी मसनात. वाकडा चोंडा बोलतात. तिकडं पण वरती आहे शेती. हा वाकडा चोंडा आमचा. नांगरून ठेवली नाही. बघू आता करायचं आहे की नाही ह्या वर्षी. तो दरवर्षी करतो. ह्या वर्षी काय माहीत नाही. इकडे पण खाली आहे. भाव येतोय हळूहळू. हा पुण्यात राहतो कोण बोलेल का ह्याला. हा बघा वहिनी मस्त एकदम. जाऊया आता तिकडे त्या साईडला जुन्या वाड्याच्या इकडे. आता जुना वाडा म्हणजे तिकडं आमचा पहिला जुना वाडा होता ना म्हणून. तिथनं सावकाशा भेंडी गेली ते एकदम रे खाली पायाखाली डायरेक्ट काटेरात. मला तो गाणेच आठवते. गाणे नको. हा बघा इकडे हे त्या काकांचं आहे वाडीतल्या. मागच्या वर्षी होतो लावायला. आता तिकडं जाऊया आपण. तिकडं जाऊन चालू करतो नाही तर मोठा व्लॉग होईल आपला. आणि परत मोबाईलला करताना एडिट वगैरे प्रॉब्लेम होईल. कारण सगळं आपलं सिस्टम तिकडं आहे म्हणून. तर चला. ब्लॉगरच्या पायात काट्यात घुसलाय. लंगड्या ब्लॉगरच्या पायात काट्यात घुसलाय. लंगड्या. आहे की छोटा आहे की मोठा आहे. छोटा आहे. यायले बचकंड आहे. मौत को छू के टक से वापस आ सकता. त्यासाठी ओव्हर ऍक्टिंग केला भावानी. मला वाटलं जोरात घुसलाय म्हणून तर मी हे केलं. काय पाहतो हा बघ. कमी आहे ह्याचा काटा आहे. मग छोटा आहे. चल ओव्हर ऍक्टर. छोटा आहे. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. नाही घुसला ना तो अचानक म्हणून बसलो आधी. जर डायरेक्ट
डायरेक्ट असा आतमध्ये गेला असताना पायात प्यारी समझ गई तर मजा आली तर असती. नाकी नऊ झाला असतं म्हणून हलकाच घुसलेला असताना काढलेला परवडला बरोबर ना. चल चल त्या साईडला जाऊया आता. तिथनं वाट खूप नाही. मला काय माहित म्हणजे वाटपाट येते. ए मम्मी ओके का तिकडनं आवाज भेटला सिग्नल बघ. बघा सिग्नल ऐकायचं परत. टाइमपास करताय. चल हे आमचा जुना वाडा. हा इथं पहिला जुना वाडा होता ना म्हणून ते आमची लोक लावतायत. आलो आलो काकांच्या इथे जाऊ. वाव काकींचा फोटो हाय अजून. काकी कुठे आहेत? हा नाही इथनं जातो हा परवा हा भात तेव्हा तोपर्यंत बोलवली इकडं. मोठा पाऊस आला तसा. ह्या आमच्या वहिनी साहेब आणि ही सगळी येत आहेत. दिसतात तरी का नाही दिसतील हळूहळू. डॉन आले डॉन उपसरपंच. आपण छत्री तिथेच ठेवलं. हे अजून येतात तिकडंच राहायचं. येऊ दे चांगलं आहे. काय बोलू शकता तुम्ही आमच्या चॅनलसाठी थोडं? गजब बेइज्जती है. आमच्या फक्त शेती लावून तेवढी होऊ द्या. आणि काय अजून काय बोलू शकता जरा? अजून काय बोलायचं राजानो. दम निघतोय आमचा काम करून. कुठनं? आता त्या बाटल्या तेवढ्या भरून आणा. नाही राहू दे. हे आमचे सुकिवलीचे काका. सुकिवलीतलं कोण ओळखतं का यांना? हे बघा झाला लावून. काय बोलू शकता तुम्ही आमच्या चॅनलसाठी? काका बोला काहीतरी. काय बोलणार? लाईक करा बोला. बोला तिथे शिकला म्हणणं माझा. तिथं हरलो म्हणणं. हे गोलकरवाडीतले आणि ह्या आमच्या गवलने दोन. एक ह्यांची गवलन एक वरच्या वाडीतली खालच्या वाडीतली आणि एक हे बघा हे पण आले इकडनं. दोघं जेवायला आले. आता जेवायचं मस्तपैकी आणि परत लावायची सुरुवात. तुम्ही काय बोलू शकता? मांगर धरायला जा. नाही राहू दे चला. मांगर धरायला जा. नाही राहू दे चला. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. काय पाणी त्याच्यात? गरम आहे गरम. ह्या काकांना विचारतो आता. काय ना काकांच्या डोक्यातलंच पडलं काय. काका खेळतायत. तुम्ही काय बोलू शकता? लाईक करा मला. लाईक करा. लाईक करा बघा. आज आम्ही तुमच्या भात लावण्यासाठी. त्याच्या पुढे काय येणार नाही 2 दिवसांनी. आणि 2-4 दिवसांनी आमच्याकडे तुम्ही भात लावायला अशी आमची नम्र विनंती आहे. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? धन्यवाद. म्हणा फिरव. अजून एक मेंबर ऍड झाला.
तर हे बघा मंडळी, हा आमचा पुण्यातला माणूस. सुलभा काकी, सुलभा की हाय बोला, हाय बोला, हाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बोला. एवढं काय बोला लाईक करा, बोला लाईक करा, लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हा ओके, धन्यवाद. हे आमचे भात लावणे बघा कसं घ्यायचं. वहिनी दाखव ग कसं लावायचं असतं ते. आवं कसं घ्यायचं, किती घ्यायचं दाखव जरा. याला वहिनी गप आहे, इज्जतच नाही. असं सोडायचं. हा. आणि नंतर असे घ्यायचे पाच काड्या 5-6 काड्या लावायचं. संपलं. लावते वेळी कसं लावायचं सांग. कसं लावायचं असं असं. काय ग आमचा पातू. तू कसं लावायचं. असं घ्यायचं, हात असं फिरवायचा. फिरवायला पण लागतं काय. कशाला फिरवतात तो, ते का फिरवतात. या दिशेने असं. अच्छा, म्हणून तो फिरवायचा काय. अच्छा बहिणाचा आम्हाला काय माहिती. लावायचं एवढं कर. आता गेम होतोय वहिनीसोबत. पाठीमागून पोरगा चिखल मारतोय. बघूया आता, तिला समजाय नको म्हणून हळूहळू बोलतोय. आ बघ वहिनी टाकलं. हा बघूया आता कोण. मी काय नाही करत आहे. व्हिडिओ बनायला वहिनी मुद्दाम नाही मारत आहे. नवीन आला आमच्याकडे आता. मित्रांनो, आता भावाने ट्रॅक्टर पकडलाय. जरा बोललो बघूया आपण व्हिडिओ वगैरे. तर तो पण पकडायला आलाय ना, ट्रॅक्टर वगैरे पकडतो म्हणजे. तर बघा हे बघा, ट्रॅक्टरमधून मगाशी आवाज येत होता की नव्हता काय माहीत नाही. हा बघा, आता याने ट्रॅक्टर पकडलाय मस्त एकदम. आता तास करू, नंतरला चिखल करू. तिकडची जी चिखल वगैरे करायची आहे. आता ही लोक तिकडे गेलेत भात लावायला, मग सॉरी आपलं आव्हान काढायला. हे मुठा वगैरे असं करून ठेवलेलं आहे तिकडं सगळं. काल या टॉवरच्या इथं पण जरा काम वगैरे चालू होतं. टाईमपास झाला जरा. हा आत्याचा वाडा माझ्या, आणि इकडचा तो आमचा वाडा आहे त्या साईडला. दाखवतो तुम्हाला. हा आमचा वाडा इकडं मस्त हिरवागार आहे. आणि इकडं पहिला ब्लॉक टाकलेला आपण, म्हणजे आता नाही मागच्या वेळेस असेल शक्यतो. इकडे खाली आपली म्हणजे वळगण वगैरे लागते ना आपले नदीला, तिकडं खाली पकडतात. मधनं येतो असा, आणि तिकडं खाली नदी आहे चुकिवलीची दाखवली ती. तर हे पण शेत आहे, हे सगळे इकडं आपलेच आहे असं इकडं पूर्ण. हा इकडं हा भावाने ट्रॅक्टर पकडला आता जरा पूर्ण असं हे आहे. आता इथं गेलेत ते. तर बघूया आता हळूहळू करू. ब्लॉग वगैरे चालूच आहे कंटिन्यू. तर जाऊया आता आपण ट्रॅक्टर पकडायला थोड्या वेळाने. आता त्याने पकडल्याने जरा आराम करतो मी पण. आराम म्हणजे आता बसलो आहे त्याच्यासोबत, फिरतो मागून वगैरे. कारण दगडे वगैरे लागले की कसा ट्रॅक्टर उडतो माहितीच आहे शेतकरी लोकांना. आणि कोण जर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा आपला लावणीतला आत्ताचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. कारण ब्लॉग आपले लेट वगैरे येत आहेत जरा. बघू आता, परत मोबाईलचा करायचा प्लॅन चालू आहे. बघू आता पुढे कसं काय ते. तर फिरायला वगैरे जायचा प्लॅन आहे आता. बघू आता जसा ब्लॉग होतील तसं टाकत जाईन. गावाला आहे तोपर्यंत तर 9-1 दिवस, 1 आठवडा म्हणजे आहे गावाला. तर चला बघूया आता. भाऊन ट्रॅक्टर पकडला त्याच्या थोडा मागून वगैरे जाऊ. दगड वगैरे लागले की कसं उडतं वगैरे ना. मागच्या वर्षी इथं मी गेलेलो खाली पलीकडचं, मगाशी दाखवलं तिथं. चला जाऊया आपण. लाईक वगैरे करा, भावाला सपोर्ट करा, तुमच्या कोकणी मित्राला.
हातपाय धुण्याचं काम सुरू आहे बघा. या काकी इकडं, ही वहिनी, हा भाव, आणि हे तर काय धुतंय काय माहिती, हातपाय धुतंय. हे काका उघडे बाबा की जय. बघा अंघोळी करते का? ती खेळते, वरनं कसलं पाणी येतं काय माहिती. तुझ बसलायस तिथं, त्याला मी टाकणार आहे. हे बघा हे बसलेत काकी, काटवेले शोधतायत. रानभाजी. मित्रांनो, तर झालं आहे आपलं फायनल काम. आता म्हणजे 2 दिवसाचं काम बाकी आहे भात लावणीचं. तर आता निघालो आहे घरी. तर जाऊया आता मस्तपैकी घरी एकदम. आणि ही पावटा आमचा आलेला आता, खारी, आणि ती पुढं सगळी निघालेत. आणि हा भाव येतो आहे पाठीमागनं. अजून 2 दिवसाचं काम आहे. तर कसा वाटला आपला ब्लॉग? काय भरपूर दिवसांनी केला आहे, म्हणजे दिवसांनी म्हणजे महिन्यांनीच केलं आहे. 5-6-7 एक महिन्यांनी केलं आहे, 6-7 महिन्यांनी. तर आवडला तर नक्की लाईक, कमेंट करा, शेअर करा, आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. साधाच केला आहे. तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.